प्रॅक्टिस सेट 4.1 मधला दुसरा प्रश्न पाहणार आहोत. त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर. त्रिकोण पी क्यू आरची मापं दिलेली 4.2 सेंटीमीटर, क्यू आर 5.4 सेंटीमीटर, पी आर दिला आहे 4.8 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल टी आर सच दॅट पी क्यू अपॉन एल टी इज इक्वल टू 3/4. त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर असं दिलं आहे. पी क्यू आरची सगळी मापं दिलेली आहेत आणि आपल्याला प्रमाण दिलेलं आहे पी क्यू आणि एल टीचं 3/4. जे प्रमाण एक पी क्यू छेद एल टीचं आहे तेच प्रमाण सर्व बाजूंचं असतं. त्रिकोण पी क्यू आर व एल टी आर काढा. आता या गणितामध्ये एक विचार करण्यासारखी जरा ही वेगळ्या प्रकारच्या आकृत्या काढायच्या आहेत आपल्याला. याच्या पी क्यू आर आणि एल टी आर याच्यामध्ये कॉमन काय रे? आर आर बिंदू कॉमन आहे. मग अशा वेळेस दोन सेपरेट त्रिकोण न काढता त्रिकोणात त्रिकोण काढायचा असतो. म्हणजे एकाच त्रिकोणाला जोडून दुसरा त्रिकोण काढायचा असतो. तर आधी आपण असं लिहून घेऊयात. सोल्युशनमध्ये आपण असं म्हणणार की त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल टी आर. ओके. मग आता सगळ्या बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. म्हणजे पी क्यूला छेद एल टी, क्यू आरला टी आर आणि पी आरचं प्रमाण एल आरशी असतं. पहिले दोन बिंदू पी क्यू ह्याची दोन अक्षरं एल टी, नंतरची दोन अक्षरं क्यू आर ह्याची नंतरची दोन अक्षरं टी आर, पहिला आणि शेवटचा अक्षर पी आर ह्याचं पण पहिला आणि शेवटचा अक्षर एल आर. बाजू प्रमाणात असतात आणि यांचं प्रमाण किती दिलं आहे? 3/4. इथे दिलं आहे पी क्यू छेद एल टी, म्हणजेच ह्या सर्व बाजूंचं प्रमाण पण 3/4च असतं. ह्याला म्हणतात करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मागच्या एका गणितात मराठीत लिहायचं राहिलं होतं बरं का, तर त्याला म्हणूयात समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. संगत बाजू या प्रमाणात असतात. आता आकृती कशी काढायची नीट लक्ष द्या. पी क्यू आर आणि एल टी आर ह्याच्यामध्ये कॉमन काय दिसते? आर आर बिंदू कॉमन आहे. मग आर पासून आकृती काढायला सुरुवात करायची. पहिलं पी क्यू आर काढायचं आहे. तर नीट लक्ष द्या. मी कच्ची आकृती तयार करतो. इथं समजा हा पी क्यू आर आहे. तर ह्या दोन त्रिकोणांमध्ये कॉमन काय आहे? आर आर, तो इथं आला पाहिजे आर बिंदू. ओके. मग इथं क्यू घेऊयात आणि इथं पी घेऊयात. पी क्यू आर उलटा त्रिकोण. मापं टाकूयात. पी क्यूची किंमत आहे 4.2. पी क्यू आहे 4.2. त्यानंतर क्यू आर आहे 5.4. ठीक आहे, 5.4 आणि पी आरचं माप आहे 4.8. तर आधी पी क्यू आर काढून घ्यायचा. लक्ष द्या, ह्याची खूप प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. ओके. तर क्यू आर म्हणजे आर क्यू, क्यू आर म्हणजेच कोण? आर क्यू. 5.4 आधी इथं काढून घ्यायचं आहे. पण आता आकृती काढूया. पहिल्यांदा क्यू आर 5.4 सेंटीमीटरचं काढायचं आहे. तर 5.4 आर क्यू. तर साधारण आपण मध्यभागी घेऊयात आकृती. ठीक आहे. 5.4. तर ही आहे 5.4 आर क्यू 5.4 सेंटीमीटरची. तुम्हाला कळतं आहे ना ह्या गणितात? पहा, इथं आर आहे, इथं आर आहे. कॉमन जो बिंदू असतो तो इथं स्टार्टिंगला आला पाहिजे, तिथून सुरुवात करायची. मग आर क्यू म्हणजेच क्यू आर काढली 5.4. त्यानंतर कंपासच्या साहाय्यानं आपण आर पी 4.8 काढणार आहोत. आर पी 4.8. तेव्हा 4.8, 4 नंतर 5, 6, 7 आणि 8. .8
ओके. तर आर बिंदूवर टोक ठेवून आपण कंस करणार आहोत. ओके. त्यानंतर क्यू पासून पी पर्यंत 4.2 काढूयात. पट्टीवर 4.2. ओके, ही झाली 4.2. तर क्यू बिंदूवर टोक ठेवूयात. क्यू बिंदूवर टोक ठेवून 4.2 सेंटीमीटर अंतरावर कंस करूयात. म्हणजे इथं कोणता बिंदू असेल आपला पी, म्हणजे हा झाला पी क्यू आर. तर एकमेकांना जॉईंट करूयात. हा झाला आपला पी क्यू आर. ह्याला माप देऊयात 4.8 सेंटीमीटर आणि हा आहे 4.2 सेंटीमीटर. ओके. आता आपण हा जो पी क्यू आर आहे, पी क्यू आर काढून झाला. आता त्याच्या शेजारी एल टी आर काढायचा आहे, बरोबर. पण आर बिंदू इथं कॉमन आहे, त्यामुळे इथूनच सुरुवात होणार ह्या आरपासून. तर आपण काय करूयात, प्रमाण बघा. पी आरचं प्रमाण 3 होतं आणि एल आरचं प्रमाण 4 होतं. ओके. सगळ्यात मोठा अंक कोणता इथं 4. तर एक अशी तिरपी रेष ओढायची. हा जो त्रिकोण आहे, आर बिंदू जो कॉमन आहे तिथून खाली रेषा ओढायची आहे. ओके. एक अशी रेष ओढायची जी मी काढली. आता इथं रेशो बघा, 3/4. मग 3/4 याचा अर्थ सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, 4. तर कंपासमध्ये ठराविक अंतर घ्यायचं आहे, एकक एवढं, किती पण घ्या अंदाजे, आणि 4 खुणा करायच्या आहेत समान. इथं मी दाखवतो तुम्हाला. आर बिंदूवर टोक ठेवून समान 4 खुणा. 1 2 3 4. ओके. कळलं 4 का केलं. इथं 3/4 होतं, म्हणून मी इथं एक अंदाजे रेष काढली खाली अशी तिरकी, आणि त्याच्यावर 4 खुणा घेतल्या. आता पी आरचं प्रमाण किती आहे, 3. मग ह्याला मी नाव देतो R1, R2, R3 आणि R4. R1 R2 R3 आणि R4. ओके, ठीक आहे. आता काय करणार, तर पी क्यूची ही सगळी माहिती आहे, तिचा किती रेशो आहे, 3. मग मी इथं तिसऱ्या बिंदूला मी काय करणार, जोडणार. ओके. R3ला दिसतोय हा R3, इथे पहा R3, आणि हा क्यू बिंदू जोडणार, कारण तो पी क्यू आरशी संबंधित आहे. ओके, जोडला. ती रेषा जोडल्यानंतर तर आपण कंपासच्या साहाय्यानं इथं टोक ठेवून कंस करायचा आहे. हां, छोटंसं अंतर घ्या. ओके, केला कंस अंदाजे. तसं तेच अंतर न बदलता R4वर बिंदू ठेवायचा आहे. इथं दिसतोय ना 4. 4 नंबरच्या पॉईंटवर टोक ठेवायचं आहे. जेवढ्या मापाचा हा कंस काढला आपण, हा कंस, तेवढाच मापाचा कंस काढायचा आहे. तर इथं ठेवूयात आणि हा कंस काढूयात. ओके. आता हा कोण मोजूयात, किती मापाचा झाला तेवढं अंतर घ्यायचं आहे. येते लक्षात. हा जो कंस काढला, इथे एक टोक ठेवायचं, इथं पेन्सिलचं टोक ठेवायचं आहे. तेवढ्याच मापाचा इथे छेद झाला आहे, तिथून एक कंस काढायचा आहे. ओके, काढला. आता ही जी RQ आहे ती काय करूयात, थोडीशी वाढवूयात आपण.
तर ही रेषा मी वाढवली अशी. आता हा जो पॉईंट काढला होता आपण तर हा बिंदू आणि हा बिंदू याला एक सरळ याला समांतर रेषा काढूयात. हे दोन्ही बिंदू जोडले. ओके. आता इथं जो पॉईंट मिळाला, ओके, तर तिथे कोणता बिंदू असेल? समजा आता मी कच्ची आकृती तयार करतो इथं. आता इथं आर आहे, मग इथं कोणता असेल? क्यू आर. क्यू आरला कोण असणार? टी. क्यू आर त्याला कोण असणार? टी आर. मग टी आर म्हणजे इथं कोणता असणार? टी आर. आणि इथं असेल एल. हा झाला एल टी आर असा त्रिकोण होईल. पहा, पी क्यूची संगत कोणाशी? एल टीशी. पी क्यूची संगत एल टीशी पाहिजे. क्यू आरची संगत टी आरशी पाहिजे. दिसले? क्यू आर टी आर म्हणजे हे ज्या बाजू प्रमाणात मांडल्यात त्याच्याप्रमाणेच त्रिकोणाची नावं आली पाहिजे. आता ही रेषा काढल्यानंतर आपण इथून अशी रेषा काढणार आहोत. त्यासाठी आधी पी आर जी आहे ती सुद्धा वाढवणार आहोत. ही व्हिडिओ सारखी पहा. ही आपण एक्सटेंड केली. आता इथून सुद्धा ह्याला समांतर रेषा काढायची. सेम तसंच मगाच्यासारखं जसं आपण हा कंस काढला, हा इथून रेषा काढली, तशीच इथं पण रेषा काढायची. क्यू बिंदूवर टोक ठेवायचे आणि अंदाजे कंस करायचा आहे. ओके, केला. तसंच या बिंदूवर जो नवीन बिंदू मिळाला आहे तिथून सुद्धा आपल्याला एक कंस करायचा आहे. ओके, केला. आता हा कोण किती मापाचा झाला ते मोजूयात. इथून किती मापाचा आहे तो? इथं ह्या कंपासमध्ये एवढं अंतर घ्यायचं आहे. इथं जो बिंदू मिळाला इथं टोक ठेवून आपण ला छेद देणारा कंस करणार आहोत. केला. हा कंस इथं टोक ठेवून. ठीक आहे. आता इथं मिळणारा हा बिंदू आणि हा बिंदू त्यातून एक समांतर याला रेषा काढायची की जी समांतर दिसली पाहिजे. ओके, ही रेषा काढली आपण. तर ह्याला नाव देणार इथं एल आणि इथं असणारी बिंदू टी. म्हणजेच हा झाला आपल्याला समरूप त्रिकोण काढला तो पी क्यू आर आणि हा झाला एल टी आर. त्रिकोणात त्रिकोण येतो. समजलं? ठीक आहे. तर ही आकृती अशी आहे. तर हा प्रश्न होता आपला दुसरा. ओके, तर इथं आपण थांबूयात.